राज्य में ढोंगी अशोक खरात मामले से राज्य की सियासत में उथल पुथल मचा हुआ है। इसी बीच कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने बड़ा दावा करते हुए सनसनी फैला दी। वडेट्टीवार ने कहा कि खरात के केवल अधिकारियों से घनिष्ठ संबंध नहीं थे, बल्कि वह उन्हें एक दूसरे की पत्नियों के साथ संबंध बनाने की सलाह भी देता था। वडेट्टीवार के बयान पर राजस्व मंत्री बावनकुले ने पलटवार किया। बावनकुले ने कहा कि कांग्रेस नेता को बयानबाजी करने से अच्छा सरकार और जांच एजेंसियों को सबूत देना चाहिए। इसी के साथ मंत्री ने अधिकारियों के परिवारों पर टिप्पणी करने को लेकर वडेट्टीवार की आलोचना भी की। केवळ चाकणकरावर कारवाई झाली म्हणजे कारवाई पूर्ण होत आहे असं नाही। इतर दोषी आहेच, त्यांच्यावर काय कारवाई करायची ते सुरू आहे, त्यांना नोटीस दिलं आहे। परंतु इतरांचं काय, इतर मोठ्या धिन्नांचं काय? अरे तुम्ही शपथ घेताय, तुम्ही एका संविधानिक पदावर आहात, कायदे करण्याच्या अधिकार क्षेत्रात तुम्ही मोडताय आणि तुम्हीच हे कायदे मोडण्याचं काम करताय। कायदे तयार करणारी मंडळी कायदे मोडायचं जर काम करत असेल तर ते कारवाईस पात्र आहेत। ते मंत्री असू देत, आमदार असू देत, त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे। आणि खरात एक महाराष्ट्राला लागलेला कलंक होत आहे ही घटना म्हणजे। आणि महाराष्ट्राला खरं म्हणजे आतापर्यंतच्या इतक्या प्रकरणामध्ये हे महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली जाईल अशा प्रकारचे खरातचे प्रकरण आहे। जे लोक आरोप लावतात आहे त्यांना माझा खुला चॅलेंज आहे आपल्या माध्यमातून, खास करून वडेट्टीवार त्यांनी माझ्याकडे एक साधी तक्रार द्यावी। मी एका ट्विटवरनं कारवाई चालू केली आहे। एक ट्विट मी वाचला आहे एका अधिकाऱ्याबद्दल, परंतु वडेट्टीवारजीकडे अधिक माहिती असेल तर प्रेसमध्ये आणि या पद्धतीचा मोठा भोंगा वाजून काही होणार नाही। त्यांना जर खरी चौकशी पाहिजे तर तपास माध्यमांना किंवा सरकारला किंवा मुख्यमंत्र्यांना त्यांनी कळवलं पाहिजे। कुठले अधिकारी यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांचा पर्दाफाश केला पाहिजे। त्यावर सरकार गंभीरपणे काम करेल, कारवाई करेल। पण नुसता मीडियामध्ये बाईट द्यायच्या, मीडियामध्ये प्रसिद्धी मिळवायचा असा उद्योग करू नये। खरातचा प्रकरण सेन्सिटिव्ह आहे। आपल्या कुठल्याही बोलण्या चालण्याने इन्क्वायरीवर दबाव येऊ नये, चौकशी यंत्रणावर दबाव येऊ नये याची काळजी वडेट्टीवारने घेतली पाहिजे। आणि अशा सेन्सिटिव्ह प्रकरणामध्ये खूप बाईट न देता तुमच्याजवळ काय पुरावे आहे, कुठला महसुली अधिकारी यामध्ये इन्व्हॉल्व आहे याबद्दलचा एक पत्र वडेट्टीवारजींनी मला संध्याकाळपर्यंत किंवा उद्या पण दिला पाहिजे। मी त्यांची वाट बघेल।